गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक गरीब शेतकरी असतो. त्यांनी त्या गावातल्या सावकाराकडनं कर्ज घेतलेलं असतं आणि ते कर्ज इतकं होतं, पण तो शेतकरी ते चुकवू शकत नाही. तर एक दिवस तो सावकार येतो शेतकऱ्याकडे. म्हणतो, "माझं कर्ज तू जे घेतलं आहे ते परतफेड कर." शेतकऱ्याकडे काही पैसे नसतात. तर तो सावकार त्याला ऑफर देतो. म्हणतो, "तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न कर." ते पण ह्यांना मान्य नसतं, कारण याची 18-19 वर्षाची मुलगी असते आणि सावकार असतो 55-60 वयाच्या मधला आधेड. तर ते म्हणतात, "नाही, आम्हाला हे मान्य नाही आहे." तो म्हणतो, "मग पंचायतकडे चला, आपण हा निर्णय पंचायतकडे सोपवू." तयार होतात हे लोकं. सगळे जातात. ती मुलगी, तिचे बाबा आणि तो सावकार पंचायतमध्ये जाऊन सगळं स्टोरी सांगतात. तर पंचायत म्हणतात, की हे सावकाराचंही बरोबर आहे, त्याचे पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याचंही बरोबर आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहे. मग ते म्हणतात, "आपण हा निर्णय नशिबावर सोपवू." ते म्हणतात, "म्हणजे कसं?" ते सगळे बसलेले जिथे असतात पंचायत, तिथे खाली काळे पांढरे असे संगमरवरी दगड असतात. ते दगड ते पंचायतवाले सांगतात, की हा जो सावकार आहे, हा इथला एक काळा आणि एक पांढरा दगड उचलून त्या पिशवीत टाकेल आणि या मुलीपुढे 3 विकल्प राहतील. त्या मुलीनी जर का दगड उचलायला विरोध केला, तर त्या मुलीचे वडील जेलमध्ये जातील. जर का त्या मुलींनी काळा दगड उचलला, तर त्या मुलीला सावकाराशी लग्न करावं लागेल आणि कर्ज माफ होईल. आणि जर का त्या मुलींनी पांढरा दगड उचलला, तर तिला लग्न नाही करावं लागणार आणि कर्ज माफ होईल. आता त्या मुलीपुढे धर्मसंकट असतं. कुठलाही दगड उचलला, नशिबाने काहीही होऊ शकतं. सगळ्या गोष्टी नशिबावर कशा टाकायच्या? तेवढ्यात तिचं लक्ष जातं. तो जो धूर्त सावकार असतो, तो दोन्ही काळे दगड उचलतो आणि वटव्यात टाकतो. ही मुलगी लावते आपलं डोकं. ही मुलगी म्हणते, की आता धर्मसंकट तर असतं, नाही कसं म्हणणार ना? आणि तिला हे माहीत असतं, की दगड उचलला म्हणजे काळाच दगड येणार आहे आणि आपल्याला याच्याशी लग्न करावं लागणार आहे. ती त्याच्यात हात घालते आणि तो दगड न बघता अशी पडायची ॲक्टिंग करते आणि खाली त्या काळ्या पांढऱ्या दगडांमध्ये तो दगड मिक्स होऊ देते. आता ती म्हणते, "अरे बापरे! मी किती वेंधळी आहे, माझ्या हातून दगड पडला." पण हरकत नाही. पिशवीत जो दगड उरला आहे बटव्यात, त्याच्यावरनं आपल्याला कळेल, की माझ्या हातात कुठला दगड आला होता. बट ऑब्व्हियसली ती पंचायत ती पिशवी उघडून बघते, तर त्याच्यात काळा दगड येतो. म्हणजे या मुलीने पांढरा दगड उचलला. म्हणजे या मुलीला त्याच्याशी लग्न नाही करायचं आणि कर्ज माफ होणार. किती बिकट आणि कठीण परिस्थिती आली होती त्या मुलीपुढे, गोष्ट आहे ही. पण त्या मुलीने धैर्याने, संयमाने, सजगतेने, डोकं लावून, बुद्धिचातुर्याने निर्णय घेतला आणि आपली बुद्धी वापरून स्वतःला सही सलामत धर्मसंकटातनं वाचवलं. जेव्हा आपल्यावर कठीण प्रसंग येतात ना, असं म्हणतात ना, प्रत्येक कुलपाची किल्ली असते. कुठलाही प्रॉब्लेम असला तर त्याचं सोल्युशन असतं. तुम्ही जर का शांतपणे, सजगतेने त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला, तो मार्ग निघतोच. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.